विधानसभा निवडणुकीवेळी दोन व्यक्तींकडून 160 जागा निवडून देण्याची ऑफर. शरद पवारांचा मोठा दावा. त्या दोघांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली, मात्र यात पडायला नको असं आमचं ठरल्याची पवारांची माहिती. राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम आहे का? शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक सवाल. तर शरद पवारांच्या दाव्यात तथ्य असेलही आदित्य ठाकरे यांचा दुजोरा. प्रेझेंटेशन बघण्यासाठी उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले. व्हायरल फोटोवरनं शरद पवारांची प्रतिक्रिया. विनाकारण राजकारण नको असंही आवाहन. मुंबईसह मनपा निवडणुका मवियासोबत नव्हे तर मनसेसोबत लढण्याचे संजय राऊतांचे संकेत. मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर अद्याप चर्चा नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण. आमदार सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदेवर गुन्हा दाखल. परळीतल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाकडून सिद्धेश शिंदे विरोधात धक्काबुक्की केल्याची तक्रार. महिलेवर उपचार सुरू. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा. तसंच राज्यातल्या 26 लाख अपात्र बहिणींची होणार चौकशी. अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी. गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणात आणखी 2 संशयितांना अटक. कर्नाटकच्या इंडीमधून आवळल्या मुसक्या. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक. सलीम पिस्टल भारतातील सर्वात मोठा हत्यार तस्कर. कॅनडामधील कॅफेवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्माशी संपर्क. कुठलीही धमकी मिळालेली नाही, कपिल शर्माची माहिती. अद्याप पोलिसात तक्रारही दिली नसल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 जवान शहीद. सलग 9व्या दिवशी दहशतवाद्यांशी चकमक. 11 जवान जखमी तर एका दहशतवाद्याचा खात्मा. उत्तराखंडच्या हर्षिलजवळ बनलं नवं तळं. 5 ऑगस्टच्या ढगफुटीनंतर गंगोत्रीपासून 25 किलोमीटर अंतरावर तळं. ढगफुटीनंतर 650 लोकांना सुखरूप वाचवलं. संपूर्ण राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं उत्साहात रक्षाबंधन. अनेक राजकीय नेत्यांच्या बहीण भावांचं अतूट नातं कॅमेऱ्यामध्ये कैद.